हा प्रश्न नेहमी विचारला जातो की डिशवॉशरमध्ये नेमकी कोणती भांडी चालतात, कोणती भांडी चालत नाहीत आणि डिशवॉशरमध्ये भांडी धुण्यासाठी नेमकं काय यूज केलं जातं हे सगळं मी सांगते. पण त्याआधी हाय, मी नेहा स्वागत करते तुमचं नवीन एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टीलची सगळी भांडी चालतात, म्हणजे कुकर असेल, कढई असेल, पातेले असतील, ही सगळ्या गोष्टी चालतात. नंतर काचेची सगळी भांडी चालतात. बेबी बॉटल्स असतील त्या देखील चालतात, त्याचा स्ट्रॉ देखील आपण ह्यामध्ये वॉश करू शकतो. बेबी बॉटल्सला अजिबात दुधाचा वास राहत नाही. त्यानंतर गुड क्वालिटीचं जर प्लास्टिक असेल, त्याचे जर तुमच्याकडे काही भांडी असतील तर ते देखील चालतात. ह्यामध्ये सिलिकॉन चालतं. आता डिशवॉशरमध्ये कोणती भांडी टाकायची नाहीत, तर लाकडी भांडी असतील, मातीची भांडी असतील, सिरॅमिक भांडी असतील, नंतर चिप क्वालिटीचं प्लास्टिकची भांडी असतील तर ती देखील चालत नाहीत. पितळ, ॲल्युमिनियम, लोखंडी आणि कास्ट आयर्न ही भांडी चालत नाही आणि नॉनस्टिक देखील चालत नाही. आता पुढचा प्रश्न म्हणजे डिशवॉशरमध्ये भांडी धुण्यासाठी नेमकं काय यूज केलं जातं. तर ह्यामध्ये टोटल 3 गोष्टी यूज केल्या जातात: डिटर्जंट, डिशवॉशर सॉल्ट आणि रिन्सेड. आता डिटर्जंटमध्ये टोटल 3 प्रकार आहेत: पावडर, टॅबलेट आणि पॉड. पावडर जी आहे ती बजेट फ्रेंडली आहे आणि आपण त्याची क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकतो. टॅबलेट आहे ती पावडरपेक्षा थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे, पण यूज करायला सोपी आहे. आणि पॉड जी आहे ती थोडीशी प्रीमियम क्वालिटीमध्ये जाते, एक्सपेन्सिव्ह पण आहे, पण त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. दुसरी गोष्ट येते ती डिशवॉशर सॉल्ट. डिशवॉशर सॉल्ट हा पाण्याचा हार्डनेस कमी करण्यासाठी यूज केला जातो. भांड्यांवरती जो पांढरा लेअर येतो तो जर डिशवॉशर सॉल्ट जर आपण यूज केलं तर येत नाही. रेग्युलर डिशवॉशर सॉल्ट जर यूज केला तर आपल्या मशीनची लाईफ देखील वाढते. तिसरी गोष्ट आहे रिन्सेड, जी भांड्यांना शाईन आणण्यासाठी यूज केला जातो आणि सोबतच भांडी पटकन ड्राय होण्यासाठी सुद्धा मदत होते. मी पर्सनली कोणते डिटर्जंट आणि कोणते प्रोडक्ट्स वापरते हे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तुम्ही नक्की चेक करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लिंक टाईप करा, तुम्हाला प्रोडक्टची लिंक मिळून जाईल. आता पुढची गोष्ट राहते ती म्हणजे डिशवॉशरचा मेंटेनन्स. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी शेअर करेन. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.